आजची डिश खूप यम्मी आणि टेस्टी आहे बरं का. मलाई पनीरसुद्धा ह्याच्या पुढे फिका पडेल. आज पनीरची ग्रेव्हीची रेसिपी आपण बघणार आहोत. साहित्य बघूयात. 2 मोठे कांदे, टॅमॅटो, सुके मसाले, लाल मिरची, लसूण. एक पॅन घ्यायचं, पॅनमध्ये तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर आपल्याला मसाले शेकून घ्यायचेत भाजून. सुरुवातीला खडे मसाले, लवंग, दालचिनी, मिरे, जिरे, थोडासा अद्रकचा तुकडा पण टाकला आहे. छान भाजून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की नंतर लसूण 4-5 पाकळ्या. चांगले भाजल्यानंतर 2 मोठे टॅमॅटो बारीक कट करून, 2 मोठे कांदे ते भाजून घ्यायचे आहेत ब्राऊन कलरवरती. आपल्याला पनीरची ग्रेव्ही तयार करायची आहे, त्यासाठी हे साहित्य घ्यायचं आहे. इथं मी थोडेसे बदाम टाकलेत, काजूही टाकायचे आहेत, माझ्याकडं काजू नव्हते. खूप छान टेस्ट येते त्याने. नंतर अर्धी वाटी दूध टाकायचं आहे आपल्याला. ह्या मसाले भाजल्यानंतर छान भाजून घ्यायचे 2 मिनटं. आणि हे आपल्याला बारीक करायचं आहे मिक्सरमध्ये, पेस्ट करायची ह्याची. मिश्रण थंड झाले की बारीक करायचं आहे, गरम नाही करायचं. मिक्सरच्या भांड्यात हे सगळं घेतलं मी. तोपर्यंत माझी चपातीची तयारी. मस्त इथं गव्हाचं पीठ मी मळून घेतलं आहे. पीठ मळताना चवीनुसार मीठ, थोडंसं तेलही टाकायची गरज नाही. खूप छान आणि नरम चपात्या होतात. कधीही चपातीचं पीठ मळताना घट्ट मळावं, त्यामुळे चपात्या खूप छान होतात. इथं मी पेस्ट केली ग्रेव्ही बनवण्यासाठी. हे बघा, बारीक करायची आपल्याला. नंतर पॅन घ्यायचं, पॅनमध्ये थोडंसं तेल आणि बटर घातलं आहे मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. त्यामध्ये आपल्याला हळद, लाल तिखट टाकायचं आहे आणि पनीरचे तुकडे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यांना छान मसाला लागतो. आणि त्याच्यातच हे आपण बारीक केलेली पेस्ट मसाल्याची टाकायची ग्रेव्ही. कलर किती छान आला आहे बघा, एकदम खूप छान टेस्ट होती, एकदम मस्त टेस्टी भाजी होती. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला. आणि त्या मसाल्याच्या भांड्यातच पाणी थोडंसं टाकून त्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे. ग्रेव्ही तयार. खूप छान डिश होती, नक्की तुम्ही ट्राय करा. नंतर इथं मी चपाती छानपैकी खरपूस भाजून घेतली. खाण्यास तयार.